आणि त्यामुळं एकंदरीत मुख्यमंत्री महोदयाचा प्रचाराचा झंझावात हा महाराष्ट्रामध्ये महायुतीला जिंकवेल। भाजपा महायुती 2/3 बहुमताने विजय होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचं शेड्यूल कसं आहे आणि तुमच्या सभांचं शेड्यूल कसं आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आज विदर्भामध्ये रोड शो करतायत। अकोल्याला सभा होणार आहे, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये रोड शो आहे। उद्या माननीय मुख्यमंत्रीजी मराठवाड्यात आहे। उद्या जालना, संभाजीनगर, परभणी, नांदेड या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत आणि रोज माननीय मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेमध्ये कुठे ना कुठे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्वच 29 महानगरपालिकेमध्ये माननीय मुख्यमंत्री जाणार आहेत आणि मग मुंबई शहर, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या भागातही मोठ्या प्रमाणावर टॉक शो आणि अनेक डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून चर्चा संवाद करणार आहे। काही त्यांच्या इंटरव्ह्यू सुद्धा या ठिकाणी मीडियासोबत आहे। काही प्रबुद्ध लोकांची संमेलनही आहे आणि त्यामुळं एकंदरीत मुख्यमंत्री महोदयाचा प्रचाराचा झंझावात हा महाराष्ट्रामध्ये महायुतीला जिंकवेल। भाजपा महायुती 2/3 बहुमताने विजय होईल। देवेंद्र फडणवीसजींच्याच नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्राकरता जनता मत देईल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमच्या या महाराष्ट्राच्या निवडणुकीचे खरे स्टार प्रचारक आहेत आणि त्यांच्याच एकंदरीत मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व लोक आपला प्रचार करणार आहोत। मी सुद्धा मराठवाडा, विदर्भ, पुणे, नाशिक, धुळे या भागामध्ये प्रवास करणार आहे। साधारणतः विदर्भ, मराठवाड्याच्या 9 महानगरपालिकेचा माझा रोजचा संपर्क राहणार आहे, कारण प्रमुखता समन्वयक म्हणून विदर्भ, मराठवाडा माझ्याकडे आहे। प्रभारी जरी मी राज्याचा असलो तरी मुख्य समन्वयक हे 9 महानगरपालिका माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे या 9 महानगरपालिकेमध्ये मी लक्ष टाकणार आहे आणि सोबतच राज्याच्याही इतर ठिकाणी मी जाणार आहे।